नमस्कार मित्रांनो, तब्बल 40 वर्षानंतर कोकणवासियांचा जलवाहतुकीचं स्वप्न पूर्ण झाला. माननीय आमदार नितेशजी राणे यांच्या प्रयत्नातून या स्वप्न साकार झालं आणि अगदी मी पण त्या पहिल्या प्रवासाचा साक्षीदार असाय. पण ज्यावेळी तुम्ही प्रवास अनुभवले त्यावेळी माझ्या मनात एक शंका आणि एक भीती निर्माण झाली की खरोखरच ही जी 40 वर्षानंतर सुरू झालेली सेवा असा ती कायमस्वरूपी चालू राहतली की काही महिन्यानंतर बंद होतली. आता असं मी का म्हणतो त्याचे काही प्रमुख मुद्दे. पहिली गोष्ट म्हणजे या सेवेसाठी लागणारे तिकीट दर आणि त्या बोटीमधले जे खाण्यापिण्याचे जे काही दर असत तो एक पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट या प्रवासासाठी लागणारो वेळ आणि तिसरी गोष्ट या प्रवासासाठी जी बोट वापरली जातात तिची परिस्थिती आणि आतील जी सिटिंगची परिस्थिती असा ती. तर हे सर्व तीन गोष्टी लक्षात घेता सर्वसामान्य कोकणी माणसाक एक प्रश्न नक्कीच पडतलो की ही बोट सेवा किती दिवस किती महिने सुरू राहतली. तर या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण आपल्या प्रवासाविषयी आपल्या प्रवासात जे अनुभव विले आणि त्यावर काय उपाययोजना करू शकतात या सर्वांची माहिती आपण घेतलो. त्याच्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबत तुमची प्रतिक्रिया देखील आमका कमेंट मार्फत नक्की कळवा. कोकणी माणसांप्रमाणे माझी देखील खूप उत्सुकता होती की माका देखील पहिलो जलप्रवास करूचो असा. कारण जे आमच्या आजोबा पप्पा वडिलांनी वगैरे आमका सांगितल्यानी की त्यांनी देखील बोटीन प्रवास केला नव्हतो, त्यांचे अनुभव शेअर केल्यानी, तर त्यावेळी माझ्या मनात देखील उत्सुकता निर्माण झाली आणि त्यामुळे अगदी ज्या दिवशी रोरो बोटीचा शुभारंभ म्हणजे कामाचं झालो विजयदुर्ग जेटीवर तेव्हापासून मी या प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून होतोय आणि यासाठी आपण विजयदुर्ग बंदर जेटीचं देखील व्हिडिओ बनवलेलो. त्यानंतर ज्यावेळी गणपतीमध्ये टेस्ट ड्राईव्ह झाली त्याचे देखील सर्व अपडेट आपण दिलेले होते आणि त्यानंतर ज्यावेळी तिकीट बुकिंग होणार होती तर त्याच्यावर देखील आपलं पूर्ण लक्ष होतं आणि आपण ज्यावेळी तिकीट बुकिंग सुरू झाली तेव्हा आपण लगेच तिकीट बुक केला. तर या फेरीबोटीचे दर असत ते 3,000, 5,000, 7,000, 9,000 हे सर्वसामान्य माणसासाठी असत आणि जी वाहनं असत तर सायकल ती 600 रुपये, त्याच्यानंतर जे टू व्हीलर्स असतात त्यांच्यासाठी 1,000 रुपये, 4 व्हीलरमध्ये 5 सीटरसाठी 6,000 रुपये, 7 सीटरसाठी 8,000 ते 9,000 रुपये, बसेस असत त्यांच्यासाठी 10, 12, 14,000 अशी रेंज चालू असत. त्यानंतर एक लक्ष टाकूया खाण्यापिण्याच्या गोष्टीवर. तर चहा 120 रुपये असा, 2 वडापाव साधारण 120 रुपये असत, 2 समोसे 120 रुपये असत. त्यानंतर जेवणामध्ये जर गेलात तर बिर्याणी किंवा राईस वगैरे तर तो 300, 400, 500 रुपयाच्या आसपास असा. पाणी बॉटल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी बॉटल या ठिकाणी 90 रुपये 1 लिटरसाठी आपल्या खर्च येतात. तर आता हे बेसिक आपण खर्चाची माहिती घेतली, पण ऍक्च्युअल मध्ये खर्च किती होता. तर जर तुमका या बोटीन प्रवास करूचा असतात तर कमीत कमी 4,500 ते 5,000 रुपये प्रति व्यक्ती तुमका खर्च येतो. आता ह्या कसा की आपण डायरेक्ट विचार करूया की मुंबईमधून ज्या ठिकाणी एक व्यक्ती राहतात तर ती गावाक त्याच्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत हे संपूर्ण बजेट असा. मुंबईमध्ये तुम्ही खय पण असाल तिकडून तुमका भाऊच्या धक्क्यावर एक आपण 100 ते 150 रुपये खर्च पकडूया. त्यानंतर बोटीचं तिकीट असा ह्या एक 3,000 रुपये म्हणजे कमीत कमी. त्यानंतर 8-9 तासाचा ह्यो संपूर्ण प्रवास असतो. तर या प्रवासात एक व्यक्ती कमीत कमी 1 ते 2 पाणी बॉटल, 2 वेळा चहा, एकदा नाश्ता आणि एकदा जेवण तर नक्कीच करतलो. 2 वेळचे पाणी बॉटलचे झाले 90, 180 रुपये, 2 वेळ चहाचे झाले 120, 240 रुपये, एका वेळच्या नाश्त्याचे झाले 220 रुपये आणि एका वेळच्या जेवणाचे झाले 300 ते 400 रुपये. मिळून 1,000 ते 1,200 रुपये निव्वळ ह्यो खर्च फक्त आपल्या खाण्यापिण्यावर खर्च होता. म्हणजे मुंबईतून आपण भाऊच्या धक्क्यापर्यंत येऊ 150 रुपये, त्यानंतर बोटीचं तिकीट 3,000 रुपये, जेवण्या आणि खाण्यापिण्याची जे वस्तू असतात त्यांच्यासाठी 1,000 ते 1,200 रुपये. यानंतर पुढे खरी गंमत असा विजयदुर्गमध्ये जेव्हा आपण पोहोचतो त्यानंतर आपल्या पुढच्या गावच्या प्रवासासाठी तो एक खर्च वेगळा असा. कारण जे विजयदुर्ग देवगड मधले प्रवासी असतात त्यांना एसटी बसेस किंवा प्रायव्हेट रिक्षा जरी केल्याने तरी एसटी बसेससाठी 50 रुपये खर्च येत, रिक्षेसाठी नाही म्हटलं तरी 400 ते 500 रुपये खर्च होतो. पण जे कणकवली पुढे मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला या ठिकाणी जी व्यक्ती जाणारे असतले त्यांना तर ही फार खर्चिक गोष्ट आहे. त्यांचा तो खर्च 1,000, 1,200, 1,500 रुपयापर्यंत जातलो. ह्यो सगळं खर्च जर आपण पकडलो तर प्रति व्यक्ती 4,500 ते 5,000 रुपये खर्च होऊ शकतात. आता एवढा खर्च करणं सर्वसामान्य माणसाक परवडणारच नाही. त्यामुळे माझं तरी असं वैयक्तिक मत आहे की या बोटीत
सर्वसामान्य माणसांचो प्रतिसाद एकदम कमी असतलो, कारण ज्यांका या प्रवासाबद्दलची उत्सुकता ते एकदाच प्रवास करतले, नंतर कोण रेग्युलर साठी प्रवास करणार नाही. कारण सध्या आपण परिस्थिती बघितली तर कोकणी माणसांची अशी आहे की मुंबई गोवा हायवे आपलो 17, 18, 20 वर्ष राखाडलेलो असा. त्याच्यानंतर कोकण रेल्वेची पण परिस्थिती काय वेगळी नाही. इतर राज्यांसाठी ट्रेन असत, पण आपल्या कोकणामध्ये थांबे असणारे कमी ट्रेन असत, त्यामुळे तिकडे देखील जनरलने आपल्या अगदी गर्दीत ना असो उभ्यानी प्रवास करूचो लागता. त्यामुळे कोकणी माणसाची अशी अपेक्षा होती की जलवाहतुकीचे दर थोडे कमी असतील आणि त्याच्यातून आपल्याला एक प्रवास करूच मिळत. जर आपण विमानाचा बघू गेला तर त्या देखील साधारण 3-4 हजार पर्यंत तिकीट असतात, पण त्याका देखील असे प्रॉब्लेम्स असतात की पावसाळ्यात वगैरे बंद असतात. आणि सध्या पण मुंबई टू सिंधुदुर्ग ही विमानसेवा बंद असा, जर तुम्ही ऑनलाईन चेक केलास तर पुणे ते सिंधुदुर्ग चालू असा. अशी एकंदर सर्व आपल्या कोकणातील जी वाहतुकीची अवस्था असतात, त्याच्यामुळे सर्वांचं लक्ष होतं की जलवाहतुकीमधून काहीतरी दिलासो मिळत, पण ती देखील अशा सपशेल फेल ठरलेली असा. तर आता यावर उपाय काय? एकंदरीत जर जलवाहतूक बघू गेली तर तशी महागच असा. स्वस्त कधी होता? ज्यावेळी तुम्ही मोठ्या प्रमाणात माल वाहतूक करता, जहाजा मोठी असतात, त्यावेळी माल वाहतुकीसाठी ती जलवाहतूक परवडतं. पण जर आपण प्रवासी वाहतूक बघितली तर सर्वच ठिकाणी महाग. आता प्रवासी वाहतूक आपल्याकडे गुजरात, मुंबई, त्यानंतर गोवा, साधारण ब्रह्मपुत्रा आणि गंगा नदीमध्ये आणि अंदमान निकोबार बेटांवर, तर अशा ठिकाणी हे फेरी सेवा सुरू असत. त्यामधली गोवामधली तर फ्री असा, किंवा आपल्या ज्या कोकण पट्ट्यावर जे 3 फेरी असतात त्यांचे देखील फक्त 4 व्हीलरसाठी 2 व्हीलरसाठी चार्जेस घेतले जातात. बाकी पॅसेंजर वाहतूक ही फ्री असा. तर त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटत होतं की याचे देखील तिकीट दर स्वस्त असतले, पण तसा अजिबात नाही. कारण जलवाहतुकीसाठी लागणारा जो इन्फ्रास्ट्रक्चर आता आपल्याकडे डेव्हलप खूप वेळ लागतो. त्यानंतर जे पूर्ण बोटी यासाठी वापरले जाणार त्यामध्ये पण प्रकार, जर पॅसेंजर फक्त बोट असतात तर त्याचे चार्जेस कदाचित कमी होऊ शकतात, म्हणजे 1000, 1200, 1500 रुपयापर्यंत ते चार्जेस असू शकतात. पण ज्यावेळी कार आणि जे आपले 2 व्हीलर्स गाडी वगैरे जाणाऱ्यासाठीची मोठी बोटी असतात त्यांचो दर तर कमी होणारच नाही. प्रत्येक ठिकाणी आता गुजरातमध्ये मांडवा पण जी चालू आहे, तर ती मांडवाची जेटी जी फेरी सेवा त्याच्यामध्ये एका तासासाठी आपल्या 450 ते 500 रुपये खर्च येतात. पण त्या परवडता, कारण त्यामध्ये आपल्या ट्रॅफिक मधून वगैरे संपूर्ण येण्यापेक्षा डायरेक्ट आपण अलिबागला वगैरे पोहोचतो, तर तो एक प्लस पॉईंट आहे. पण जेव्हा लांब पल्ल्याची बोट सेवेचा विचार केला जाता तर तेव्हा ह्यो तिकीट दर खूपच जास्त होता. कारण साधारणतः कोकणी माणसाचा जर विचार केलो तर एखादी 5 सीटर वॅगनर गाडी पकडली जर आपण, तर त्याचा एक पेट्रोलचा खर्च कमीत कमी 3 ते 4 हजार रुपये एका वेळचं येत, आणि त्यामध्ये आपण 5 माणसा प्रवास करू शकतो. अगदी घराकडून जरी आपण जेवणाचे डबे वगैरे आणले तरी देखील तो आपला जेवणाचा खर्च वाचता. त्यानंतर सीएनजी गाडी असतात तर अजून कमी, म्हणजे जवळपास 2000 पर्यंत आपण गावाकडे पोहोचतो. तर असो सर्व एकंदरीत खर्च पकडता ह्यो खर्च तर खूप महाग आहे. जर तुम्ही सेम बोटीन प्रवास केलास तर वॅगनर गाडीचे तुमचे 6000 रुपये, त्याच्यानंतर जे 5 व्यक्ती असतले त्यांचे 5-15,000 रुपये असो एका वेळचं, म्हणजे 15 आणि 6 21,000 रुपये प्रति व्यक्ती तुमका 21,000 रुपये 5 जणांना काय संपूर्ण खर्च येतो, आणि एवढा करणं तर अजिबात शक्य नाही. तर याच्यावर एक उपाय म्हणजे पॅसेंजर वाहतूकचे जे बोटी असतात, वैयक्तिक पॅसेंजर वाहतुकीचे बोटी तर ते चालू हो कवे. त्यानंतर सध्या आपल्याकडे फक्त M2M हेच कंपनी ती सेवा देतात, तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन पण हवी. अजून इतर जे कंपन्या असतात तर त्यांची देखील सेवा या मार्गावर चालू हो कवी, तर एखाद्या वेळेस तिकीट दर कमी होऊ शकतात. त्यानंतर खाण्यापिण्याचे जे दर पकडले तर या बोटीमध्ये बाहेरचा खाना काही अलाउडच नाही, तर त्याच्यासाठी देखील परमिशन देऊ हवी. कारण एवढ्या 8 तासाच्या प्रवासात काहीतरी खाण्यापिण्याची व्यवस्था हवी, तर ती जर एक व्यवस्था केल्याने किंवा ज्या बोटीमध्ये ज्या वस्तू मिळतात खाण्यापिण्याचे त्यांचे दर जर कमी केल्याने तर एखाद्या वेळेस देखील प्रतिसाद सर्वसामान्य लोकांचा वाढू शकतात. तर हे काही त्याच्यावरचे उपाय असतात. या सर्व गोष्टींचा विचार करता सध्या तरी ही रोरो वाहतूक पर्यटकांसाठीच एकदम बेस्ट ऑप्शन असं आपल्याला वाटतं. कारण जास्तीत जास्त पर्यटक या ठिकाणी येतले, कारण पर्यटक हे फक्त फिराकच येत असतात, त्यांना एक जलवाहतुकीचा नवीन अनुभव मिळत. बाकी सर्वसामान्य माणसांसाठी तरी सध्या तरी ही बोट सेवा नाहीचा असा माझा एकदम वैयक्तिक मत आहे. जर तुमचा काय मत असेल तर नक्की माका सांगा. यानंतर आपण बोलूया या प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेकडे. तर पहिल्यांदा ज्यावेळी मी तिकीट बुक केलेलं आहे तर त्यावेळी त्याच्यावर टायमिंग होतो सकाळी 8 ते दुपारी 3,
8 वाजता निघून 3 वाजता पोहोचणार, म्हणजे 7 तासामध्ये पोहोचणार. जे काही न्यूज चॅनलवर आणि इतर ज्या गोष्टींवर ऍडव्हर्टाइजमेंट केलेली होती की 4 तासात 6 तासात तुम्ही मालवणात पोहोचतलास, तर प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. जर आपण एक विचार केलो तर कोकणी माणूस ट्रॅव्हल टाइम कसं काउंट करता की मुंबईतून घराकडून निघाल्यापासून गावात पोहोचेपर्यंत. जर आपण मुंबई गोवा हायवेने विचार केलो तर ज्यावेळी गणपती आणि मे महिना होळी असे सीझन नसतात तर त्यावेळी माणूस 10 ते 12 तासामध्ये गावात पोहोचतं. मी सिंधुदुर्गचा विचार करतोय, रत्नागिरीच्या विषयावर आपण नंतर चर्चा करतो लवचव. तर सिंधुदुर्गातील व्यक्ती 10 ते 12 तासामध्ये मुंबईहून गावात पोहोचतात. त्यानंतर ट्रेनने बघूचं झालं तर जनशताब्दीन 8 ते 9 तासांमध्ये पोहोचता. पण जलवाहतुकीन जर तुम्ही विचार केलास तर तुमका देखील 12 ते 14 तास लागण्याची शक्यता असा. कारण बोट निघता सकाळी 8 वाजता, त्याच्या आधी 1.5 तास आधी तुमका त्या ठिकाणी पोहोचायचं लागतं. म्हणजे 6:30 वाजता तुमका भाऊच्या धक्क्यावर पोहोचूक हवा. तर 6:30 वाजता तुम्ही पोहोचूसाठी मुंबईमधील जी इतर ठिकाणाहून व्यक्ती सर्व प्रवासी येणार असत तर त्यांना नाही म्हटलं तरी कमीत कमी 1 ते 1.5 तास अगोदर निघा खावा. म्हणजे 5:30 आणि 5 वाजेपर्यंत तुमका घरातून निघा खावा. म्हणजे 5 वाजता आपलो खरो प्रवास ह्यो सुरू होतो. यानंतर जो संपूर्ण प्रवास आहे तर ते 8 ते 3 म्हणजे 7 तासाचा जरी दिल्याने असतात तरी समुद्रामध्ये देखील काही प्रमाणात ट्रॅफिक असता. ज्या प्रकारे मुंबई गोवा हायवे ट्रेनमध्ये जसा क्रॉसिंग लागतं तसा देखील समुद्रात परिस्थिती असा. कारण फक्त जे आपली फेरी बोटच प्रवास करत नसता तर जे मालवाहतुकीची मोठी जहाजा असतात ती देखील प्रवास करत असतात. तर त्यामुळे ती ज्यावेळी प्रवासाच्या मध्ये येतात तर त्यावेळी आपल्याला आपलं रूट थोडंसं चेंज करूचं लागतं किंवा आपला स्पीड कमी करूचा लागता. आता या बोटीचा स्पीड दिल्याने 45 किलोमीटर प्रति हवर, 40 ते 45 किलोमीटर, पण एवढ्या स्पीडला कंटिन्युअस चालवणं शक्य नाही या ट्रॅफिकमुळे. त्यामुळे जो प्रवासाचा वेळ आहे तो 7 तासावरून 8 ते 9 तासांपर्यंत जातात. तर आपण जो प्रवास केलो त्यामध्ये आपण 8:30 वाजता निघून 4:30 वाजता आपण विजयदुर्गमध्ये पोहोचलो आणि त्यानंतर जो पूर्ण जेटिक लावण्याचा टाइम होतो त्याच्यामध्ये एक 15-20 मिनिटं अर्धो तास त्या ठिकाणी गेलो. म्हणजे 8:30 ते 5 आपलो जवळपास 8.5 तासाचा प्रवास या ठिकाणी झालो. यानंतरची पुढची गोष्ट की विजयदुर्गावरून तुमका एकतर पडेल कॅन्टीन किंवा देवगडला येऊ हवा आणि नंतर मग तुमच्या पुढच्या तालुक्यासाठी म्हणजे कणकवली, वेंगुर्ला, मालवण, सावंतवाडी या ठिकाणाकडे तुमका जाऊ हवा. तो जर प्रवासाचा वेळ पकडलो तर विजयदुर्गावरून देवगडला जाऊ कमीत कमी 1 तास लागता. म्हणजे 8.5 तास ह्यो 1 तास, 9.5 तास आणि नंतर तिकडून जे तुम्ही 2, 2.5, 3 तासापूर्वी निघणार. या सर्व गोष्टींचा जर विचार केलो तर कमीत कमी 12 ते 14 तासांचा ह्यो प्रवास आपलो होता. तर ही एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा. 4 तास 6 तास त्या पॉसिबल नाही. आपण विमानात जरी इलो तरी देखील विमान येता 1.5-2 तास लागतात. पण त्याच्या आधीचा बोर्डिंगचा वेळ, त्याच्यानंतर इकडून पूर्ण जो चेकआउट आपण करतो त्याचा वेळ, ह्या देखील पकडतात. त्याच्यासाठी देखील 6 ते 7 तास लागतं. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये बेस्ट ऑप्शन आपल्यासाठी असा जनशताब्दी एक्सप्रेस, जी आपल्या कमीत कमी पैशामध्ये कमीत कमी वेळेमध्ये आपल्या घराकडे वगैरे पोहोचवतं. त्यामुळे तो एक सगळ्यात फास्टेस्ट ऑप्शन आहे की आपली जनशताब्दी एक्सप्रेस. त्यामुळे सर्वसामान्य कोकणी माणसाचं शेवटी हैसरच अडता की प्रवासासाठी जर एवढा वेळ लागत असत तर आपण जनशताब्दी एक्सप्रेस ट्रेनने का प्रवास करू नये, कारण त्याच्यासाठी पण आपल्या 10-12 तास जातातच. तर ह्यो संपूर्ण विषय पकडता पर्यटक असतील तर ते एन्जॉय करूसाठी येतात. त्यामुळे त्यांना प्रवासाचा किती वेळ लागतात त्याच्याशी काय देणं घेणं नसतं. पण आपल्यासाठी प्रवासाचा वेळ खूप इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे याच्यावर देखील लक्ष ठेवू हवं. यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या ही सेवा फक्त भाऊचा धक्का टू विजयदुर्ग सुरू असा. पण मालवण, देवगड, वेंगुर्ला हे देखील आपली पुढची बंदर असत, ते देखील तालुके असत. रत्नागिरीचा जर देखील विचार केलो तर जयगड, त्याच्यानंतर दाभोळ वगैरे आणि त्याच्यानंतर अजून जे काही जेटी असत त्या ठिकाणचे देखील प्रवासी असत, दापोली वगैरेनी. तर ह्यांच्यासाठी देखील अजून काही म्हणजे बोट सेवा कधी चालू होणार आता देखील अजून काही क्लिअर झालेला नाही. त्यामुळे ही सर्व एकंदर परिस्थिती बघता फक्त मुंबई टू विजयदुर्ग या सेवेसाठी पुढे किती प्रतिसाद मिळतलो या देखील पूर्ण बघण्यासारखे असं. याच्यावर देखील सर्वांनी विचार करू हवा आणि त्या दृष्टीने लवकरात लवकर प्रयत्न करू हवे. देवगड, वेंगुर्ला, मालवण या ठिकाणी जी लागणारी जेटी असत, रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी जे जेटी उभारूचे असत तर ते जेटी नवीन उभारूक सुरुवात होऊ हवी. त्याच्यानंतर जी आपली बोट असा तर त्या बोटीक ज्यावेळी आता स्टॉपेज वाढतले, म्हणजे जर समजा आपण आता विजयदुर्ग टू भाऊचा धक्का येतो
पण ज्यावेळी या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधल्या इतर बंदरांवर ही बोट थांबतली तेव्हा जो 7 ते 8 तासाचा प्रवास हा तो कमीत कमी 14 ते 15 तासावर जातलो. कारण प्रत्येक ठिकाणी थांबे घेत जेटीक लागणार, प्रवासी भरणार, उतरणार, पुन्हा पुढच्या प्रवासाक निघणार, ह्यो एकंदर प्रवास आपलो शेवटी तेवढंच जाणार. त्यामुळे या गोष्टीचा जरी विचार केलो तरी देखील ही सेवा कितपत चालू राहतली याच्यावर देखील एक शंकाच निर्माण होता. आता सर्वात शेवटचा विषय, यासाठी जी वापरली जाणारी असा ती बोट, तर ही बोट सेकंड हँड मध्ये घेतलेली असा M2M फेरीज या कंपनी. तर याचं मॅन्युफॅक्चरिंग हा 2003 आणि त्यानंतर ही आता बोट आपल्याकडे 2023 साली इलेली असा. आणि आता ही सध्या आपल्या पहिली आता चालू होती ती मुंबई टू अलिबाग चालू होती, आता मुंबई टू विजयदुर्ग सुरू असा. पण एकंदर जर आपण विचार केलो तर 23 वर्ष जुनी बोट आता सध्या नवीन जे काय अत्याधुनिक बोटी झाल्या त्यांना देखील काही प्रॉब्लेम येतात. आणि जर समजा या प्रवासात 8 तासाच्या प्रवासात जर समजा काय प्रॉब्लेम झालो, काही इश्यू झालो, देवाच्या कृपेने होता नाही, पण कारण मेंटेनन्स वगैरे त्यांनी करू हवं, पण समजा तरी पण काय प्रॉब्लेम वगैरे इलो तर काय करणार, सेकंड ऑप्शन काय असा, मदत कुठून मिळतली, ह्याच्यावर देखील संपूर्ण प्रश्नचिन्ह असत आणि ह्याच्याबद्दलचं देखील काही एक क्लिअरन्स नाही. त्याच्यामुळे याच्यावर देखील विचार हो कव एखादी नवीन बोट किंवा त्या रिलेटेड अशी बोट निर्माण किंवा त्यांनी आता करू हवी. भारतात काही ठिकाणी बोटी निर्माण होतात, तर प्रवाशांची सोयी सुविधा लक्षात घेता त्या टाईपची एक बजेटमध्ये बसणारी तेवढीच सुरक्षित जो प्रवास हो कवत तशी बोट एक तयार झाली तर एखाद्या वेळेस तिकीट दर कमी होऊ शकतात आणि जो प्रवासाचा आपला वेळ तो काही प्रमाणात वाचू शकता. सध्या बोलतो ती फास्टेस्ट एशियातली बोट असा, पण तसं काय नाही. समुद्रातल्या परिस्थितीवर, हवामानातील बदलावर देखील ही संपूर्ण बोटीचा स्पीड डिपेंड असा. त्यामुळे आपल्याकडे तो देखील एक विचार करण्यासारखी गोष्ट. आतमध्ये जर आपण बोटीमध्ये बघितला तर माका तरी असं वाटतं की ज्या 3000 रुपये देऊन आपण तिकीट बुक करतो त्याच्यासाठी जी बसण्याची व्यवस्था असा ती अतिशय वाईट असा. म्हणजे तुम्ही आराम देखील नीट करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. जनशताब्दी दिवा पॅसेंजर मध्ये जे जनरलचे डबे असत तसे सीट असत, म्हणजे एकदम पूर्ण रिक्लाइन वगैरे होत नाही, काय नाही. 5000, 7000, 9000 रुपयाचे जे तिकीट असतात त्याच्यातले जे सीट आहेत ते थोडेसे पुशबॅक वगैरे होतं, त्याच्यामुळे तिकडे तुम्ही आराम करू शकता. पण शेवटी विषय येतो की 5000चा एवढा तिकीट देऊन प्रवास करतो लोकून, 3000 रुपयाच्या तिकिटामध्ये ही परिस्थिती असा. त्यानंतर जर आपला एंटरटेनमेंटसाठी आता 8 तासाच्या प्रवासात काहीतरी आपल्याला एंटरटेनमेंट हवी, कारण दोन्ही बाजूक आपल्याला संपूर्ण समुद्राचा पाणीच पाणी दिसतं, काय बघण्यासारखं नाही. आपण ट्रेनने बसने प्रवास करताना आजूबाजूक तरी बघतो, पण तसं देखील काही विषय नसता. त्याच्यामुळे काहीतरी एंटरटेनमेंट हवी तर तो देखील काही ऑप्शन नाही. नेटवर्क तर अजिबात नसता. तुम्ही मुंबईचं भाऊचं धक्को सोडल्यानंतर त्याच्यानंतर विजयदुर्ग जेव्हा आपण एंटर करतो त्याच्या 1-1.5 तास आधी, म्हणजे रत्नागिरीच्या बाउंड्रीच्या आसपास तुमका नेटवर्क येतं, तर आपण नेट एकदम फुल कमी स्पीडने चालता. कॉल देखील खूप ठिकाणी कट होतं, प्रत्यक्षात तर फोन लागतच नाही, अशी संपूर्ण परिस्थिती असत. तर या प्रवासात 8 तासात माणूस अक्षरशः कंटाळता. आता आमचा पहिला प्रवास होतो त्याच्यामुळे आमका मजा पण वाटत होती, पण तेवढंच कंटाळो पण येत होतो, कारण काहीच असं काही नव्हतं. त्यानंतर जे चार्जिंग पॉईंट असत तर ते देखील खूप कमी असत, म्हणजे जवळपास एक 200 ते 250 माणसांमागे फक्त 4 चार्जिंगचे पॉईंट असत. ज्यांचे तिकीट दर जास्त असत त्यांना जास्त पॉईंट आहेत, पण जे 3000 रुपयाच्या तिकीट मधून प्रवास करतात त्यांच्यासाठी चार्जिंग पॉईंटची व्यवस्था खूप कमी असा. बाकी लाईफ जॅकेटची वगैरे असा व्यवस्था. पण शेवटी बोटचं जर काय मेकॅनिकल प्रॉब्लेम झालो तर ती लाईफ जॅकेट काय करूचे असतात आपल्याला, जर ज्यावेळी आपल्याला मदत येतली त्याच्यानंतर आपलं पुढचं प्रवास सुरू होतो. तर अशी संपूर्ण एकंदर या बोटीची देखील परिस्थिती आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणजे एक नवीन बोट हवी आपल्या कोकणी माणसांसाठी, आणि ती बोट अशी बनवू हवी की त्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त प्रवासी संख्याही वाढत. कारण कार वगैरे यांच्यासाठीची काय तेवढी गरज वाटत नाही. आपल्याकडे तसे कार नाही येतात, पण कारची कॅपॅसिटीच तेवढी कमी असा, कारण 40-50 कार एवढे कोणाक पुरतले. त्याच्यामुळे कारचा विचार करण्यापेक्षा त्यामधून जास्तीत जास्त पॅसेंजर वाहतूक कशी केली जात ह्याच्यावर फोकस करू हवं. कारण कारवाले असतील तर आपली कार घेऊन मुंबई गोवा हायवेन एक CNG वालो असतात तर तो 2-3 हजारात येतो, पेट्रोल वालो असतात तो 3-4 हजार रुपयामध्ये येतो. त्यामुळे त्यांच्यासाठी तेवढी काहीतरी माका वैयक्तिक गरज वाटत नाही. पण वैयक्तिक पॅसेंजरसाठी पर्टिक्युलर बोट बनवून त्याचे तिकीट दर फक्त कमी असा हवे.
आणि सगळ्यात शेवटचा मुद्दो असो असा की ही जर बोट पर्यटकांसाठी जर सुरू केलेली असतात तर पर्यटक फक्त आपल्याकडे एप्रिल मे महिनो आणि त्याच्यानंतर एक दिवाळीच्या दिवसात आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीक वगैरे येतात. बाकीच्या दिवशी ही बोट सेवा संपूर्ण आपल्या सर्वसामान्य कोकणी माणसांवरच अवलंबून असलेली आहे. त्यामुळे पहिलं यो सर्वसामान्य कोकणी माणसांचा विचार हो कवो. त्यानंतर ही बोट वर्षभर सुरू रवतली काय, कारण पावसाळ्याचे 4 महिने तर ही बोट सेवा बंद ठेवचीच लागतली, कारण समुद्रातलं वातावरण एवढा वाईट असतं की त्यावेळी प्रवाशांच्या जीवासोबत रिस्क घेणं एकदम बरोबर वाटत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून त्या दृष्टीने अत्याधुनिक अशी बोट सेवा फक्त पॅसेंजरसाठीची आणि कमी किमतीत तिकीट दर परवडणारी अशी एक बोट सेवा सुरू हो कवी. त्यासोबत जास्तीत जास्त जे आपले कोकणातील बंदर असतात त्यांना कनेक्टिव्हिटी देऊ कवी. या सर्वांचा जर विचार झालो तर मात्र पुन्हा एकदा ज्या प्रकारे जुन्या काळामध्ये बोट सेवा सुरू होते आणि सर्वसामान्य कोकणी माणूस त्या बोटीतून प्रवास करत होतो, असो प्रवास आताच्या युगात देखील आपल्यासारख्या सर्वसामान्य कोकणी माणसाक करूक गावतलो. मित्रांनो, हे जे काही आपले अनुभविले 1 मार्चच्या प्रवासादरम्यान, तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मांडूचा प्रयत्न केलेलो असा. अशी आशा करूया की ही बोट सेवा चालूच रवांदे, अशी जे 40 वर्षानंतर सुरू झालेली आहे ती. कोकणी माणसांचे जे प्रश्न असतात तर या प्रश्नांवर संबंधित जे अधिकारी असतात त्या रिलेटेड जा बंदर विकास खाता असा तर त्यांनी नक्की विचार करावं. या विचार करून लगेच त्याच्यावर जे काही उपाययोजना असतात ते आपल्या करूक हवे, जेणेकरून म्हणजे आपल्या ट्रेन, त्याच्यानंतर रस्ते, विमान यासोबत एक जलवाहतुकीचा जो आपलो एक पर्याय असा तो देखील खुला व्हायत आणि जास्तीत जास्त प्रवासी हे जलवाहतूक करतील. तर आता बघूया भविष्यात कसा काय होता. जर याच्यावर विचार झाला तर ठीक आहे, नाहीतर पुन्हा ही बोट सेवा बंद झाली तर खरोखर आपल्यासाठी, कोकणवासियांसाठी ही खूप वाईट गोष्ट असणार. आम्ही एक प्रवास केलो, आमचं एक स्वप्न पूर्ण झाला, पण असे खूप कोकणी माणसं असत ज्यांचा प्रवासाचा स्वप्न असा त्या देखील पुरा हो कव आणि याच्यावर देखील विचार हो कव. तर पुन्हा एकदा ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून माका नक्की सांगा. तुमची प्रतिक्रिया देखील नक्की सांगा माका कमेंट करून. आणि अशी आशा करूया की ही सेवा अशीच सुरू रवांदे, हे सर्व जे प्रॉब्लेम्स असतात ते क्युअर होऊन देत, कारण पहिल्याच प्रयत्नात सगळा क्लिअर होत नाही. काही वेळ ते का द्यावचं लागतं, तर आपण देखील थोडीशी वाट बघू हवी, काही वेळ देऊ हवं. जर त्या वेळेत पूर्ण झाला तर ठीक आहे, जर नाही पूर्ण झाला तर शेवटी देवाची कृपा, आपण ते काय करू शकत नाही. पुन्हा जसं आपण मुंबई गोवा हायवेच्या खड्ड्यातून, ट्रेनच्या जनरल डब्यातून जो प्रवास करतो धक्केबुक्की करत, तसंच प्रवास आपल्या कोकणी माणसांच्या वाट्याक असतो, ह्याच्याबद्दल काय शंकाच नाही. तर चला, मी निरोप घेत आहे. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि पुढच्या एका विषयासोबत. तर तोपर्यंत काळजी घ्यावा.